नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि जसं की मी म्हटलंय एकाच दिवशीचं हो दुसरं व्लॉग हा. तर ही आमची गाडी किया सेल्टॉस. तर ह्या दाखवण्याचं कारण एवढंच आहे की कालच्या भागात जर मी तुमका दाखवलं की एक टो व्हॅन दाखवलेलं आहे आम्ही चालत होतो तेव्हा. तर ती इकडे गेल्यानंतर कोणते गाडी उचलता तर ता कशासाठी ह्या सगळा मी तुमका आज दाखवत आहे. तर मंडळी ह्यो आमच्या कम्युनिटीचो पार्किंग लोगो हा जो मी तुमका जेव्हा आमचं लिझिंग ऑफिस दाखवलेलं त्याच्यात तुमका तो बोर्ड दाखवला त्याच्यावर ह्योच लोगो हा. आणि ह्या असता पार्किंग परमिट इकडे राहणाऱ्या लोकांका मिळतात. जर ह्या नसात तर इकडे कधीही म्हणजे रात्री उशिरासुद्धा इकडे गाडी टो केले जातात. जी टो व्हॅन येतात ती जर ह्या नाही दिसला या एवढ्यासा परमिटचं लोगो ह्यो नाही दिसलो तर कार टो करून घेऊन जातात. आणि जसं की इकडे मी आधीच्या एका एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे की इकडे गेस्ट येऊचे असते तर 15 दिवसासाठी अलाउड असतात आणि त्यासुद्धा यांना इन्फॉर्म करूचा लागतात. तसाच गेस्टसाठी सुद्धा इकडे पार्किंग आहे. जा मी तुमका आधी दाखवलं आहे एक प्लेग्राऊंड दाखवलं लहान मुलांसाठीचं जो ग्राउंड आहे इकडे तो जो एरिया त्याच्या समोरचं तो सगळं गेस्ट पार्किंग आहे. आणि तिकडे गाडी लावचं असताना सुद्धा सांगूचा लागतं की आपल्याकडे गेस्ट येतील तर ते तिकडे पार्क करतील म्हणून. म्हणजे आपल्याकडे इंडिया जसा होता कोणी खय गाडी लावता तसा इकडे नाही चालणार. इकडे काही स्ट्रिक्ट रूल्स असतात आणि ते तसे फॉलो करूचे लागतात. तर आज मी गाडी चालवतले आहे आणि म्हणजे माझं रविवार किंवा ज्या दिवशी पॉसिबल असतं त्या दिवशी गाडी चालवण्याचे दिवस असतात. तर आज मी इकडची गाडी कशा असतात ह्याही मी तुमका दाखवतले. म्हणजे काही खूप हायफाय गाडी नाही हा पण जी हा त्याच्यात काय सगळे फीचर्स असतात ते मी दाखवते. तर अजून आणखीन एक गोष्ट इकडच्या गाड्यांबद्दलची सांगते ती म्हणजे इकडे लेफ्ट हँड गाडी असतात. बऱ्याच जणांका माहीत नसतात पण ज्यांका माहीत नाही त्यांना कळण्यासाठी मी सांगते. तर इकडनं मी आता बसलेलं आहे भलेही मी डाव्या साईडने बसले तरी आपल्याकडे जसं असतं राईट हँड ड्रायव्हिंग असतं आणि आपली लेफ्ट लेन असता तसं इकडे लेफ्ट हँड ड्रायव्हिंग असतं आणि राईट लेन असतं. तर त्या पद्धतीने तर मी गाडी चालवतेला दाखवते. आता मी गाडी स्टार्ट केली आहे पण इकडनं बाहेर पडण्याआधी मी एक गोष्ट सांगते ती म्हणजे हे गाडी पूर्ण ऑटोमॅटिक असतात. पण काही बेसिक गोष्टी जे असतात जे इकडे जशी घरांमध्ये काही सोयी जे उलटे आहेत तशा गाडींमध्ये सुद्धा हा ह्या साईडला आपल्याकडे सुद्धा ह्या असतात वायपरसाठी आणि साईड लाईटसाठी असे हे ऑप्शन्स असतात. त्याच्यातलं ह्यो राईट साईडचा जो ऑप्शन आहे तर ह्यो वायपरसाठी आहे. एकतर हे गाडी लेफ्ट हँड असतं त्यामुळे ह्या साईडला ह्या उलटा दिलेला असता आणि जो लेफ्ट हँड साईडला असा तो इंडिकेटर साठी असता जो ऑप्शन असता तो. त्यानंतर ही गाडी फुल ऑटोमॅटिक असल्यामुळे फक्त ब्रेक यूज करूचं लागतं आपल्याला. हे अगदीच बेसिक छोटे छोटेसे ऑप्शन आहे जे पार्किंग रिव्हर्स न्यूट्रल आणि ह्यो ड्राईव्ह आहे. तर ह्या एवढ्या त्याच्यावर चालवचं असतं. इकडे गिअर घालूचा काहीच म्हणजे विषय घेणार नाही. एकदा आपण आपल्या कशी चालवची आहे त्या मोडवर आपण सेट केला की गाडी ऑटोमॅटिक चालता. इकडे ऑटोमॅटिक सुद्धा चालता ती मी नंतर दाखवीनच कशी ती. पण आता मी स्वतः चालवून गाडी दाखवतले आहे. तर आता पार्किंगला हा त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता मी हँड ब्रेक लावलंय आहे काढलंय आहे म्हणजे आणि आता मी रिव्हर्स घेतोय. बटन प्रेस करून काढले हो ओके. तुका लाईट दिसली ओके. आता जसं मी रिव्हर्स मध्ये घातलंय तशी ह्या स्क्रीनवर माका मागची साईड दाखवता तर मी हळूहळू ब्रेक सोडून मागे जातोय. मी ड्राईव्ह मोडवर गाडी करतोय आणि चालवतोय. आता ही ड्राईव्ह मोडवर हा. इकडे आपण कोणत्या मोडवर घालतो त्याच्यावर लाईट सुद्धा साईडला येतात. इकडे ही लाईट दिसता त्याने माझी हाईट थोडीशी कमी पडता त्यामुळे माझा थोडासा प्रॉब्लेम होता. इकडे एक गोष्ट बरी आहे मी आता कॅमेऱ्यात नाही बघू शकत. हे रोड वन वे असतात मोस्टली कम्युनिटीत त्यामुळे त्या एक बरं असतं की गाडी चालवताना
काय टेन्शन नसतं, म्हणजे समोरनं कोण यायचं नाही आणि इकडे रूल्स कोणीच तोडणार नाही. म्हणजे इकडे रूल्स एवढे स्ट्रिक्ट आहेत की कोण तोडूची हिंमतच नाही करणार. त्यामुळे त्या गोष्टीसाठी एक सेफ असतं आणि गाडी चालव काहीच टेन्शन येणार नाही. त्यामुळे इकडे छोटे छोटेसे रंबलर पण घातलेले आहेत, ज्यामुळे इकडे स्पीड सुद्धा लोक मेंटेन करतात. आणि मगाशी जसं मी म्हटलंय की इकडे गेस्ट पार्किंग असता, तर त्या गेस्ट पार्किंग ह्या असा हे एवढा गेस्ट पार्किंग मिळता. म्हणजे सीट बेल्ट, जे का इंडियात कोण सिरियसली नाही घेणार, पण खरंच सीट बेल्ट लावणं खूप इम्पॉर्टंट असं. हा, इकडे आणखीन एक गोष्ट ही म्हणजे जसं की म्हटलंय सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे इकडे, तसाच इकडे कधीही रोडवर हॉर्न तुमका वाजताना एका गोष्टी नाही. बऱ्याच जणांका माहित असताना की इकडे हॉर्न वाजवले जाणत नाही, कारण इकडचे रूल्स आहेत, इकडच्या स्पीड लिमिटला सगळ्यात इकडे फॉलो केला जाता. त्यामुळे कधी हॉर्न वाजवण्याची गरज नाही पडणार. मी तुमका दाखवीनच, म्हणजे आम्ही जेव्हा कधी जातो तेव्हा कोणीच हॉर्न नाही वाजवणार. त्यामुळे एवढ्या लांबच्या प्रवासात तुमका हॉर्नसाठी व्हिडिओ चालू ठेवणं नाही पॉसिबल होतं, बिकॉज कोण हॉर्न वाजवणारच नाही. त्यामुळे तर ही गोष्ट थोडीशी आपल्याकडेही बदलणं गरजेचं कारण आपल्याकडे जेव्हा ट्रॅफिकमध्ये आपण थांबतो तेव्हा पॅ 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 करून मागणं हॉर्न वाजवत असतात. आणि आणखीन एक गोष्ट की जेव्हा एखादी गाडी उभी असते त्या दोन गाड्यांमधला एक अंतर फिक्स असतं त्यांचा, की तेवढं डिस्टन्स हवं. आपल्याकडे जसे एकमेकांना चिकटून गाडी चालतात तसा इकडे नाही चालणार. इकडे दोन गाड्यांमध्ये एक ठराविक अंतर असतं, जी एक चांगली सेफ्टीची गोष्ट आणि हे सगळी गोष्टी आपल्याकडे बदलण्याची सुद्धा गरज आहे. असं बऱ्याच जणांना वाटतं का आता थई गेला तर मोठेपणा सांगता, पण थोडासा प्रत्येकाने प्रोफेशनल होणं गरजेचं म्हणजे थोडंसं स्वतःच्या सेफ्टीसाठी तरी, किमान दुसऱ्याच्या नाही पण स्वतःच्या सेफ्टीसाठी करणं खरंच इम्पॉर्टंट तर आजच्या पुरता एवढाच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि असेच काही चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी देत जाईन, पण असं रोज नाही होता, बिकॉज त्याच्यासाठी तसं टॉपिक पण हवं आणि गाडी प्रत्येकाने शिकाक हवी. बिकॉज जशी की आता आम्ही इकडे असो, इकडे 4 व्हीलर शिवाय ऑप्शन नाही तर प्रत्येकाने गाडी शिका. आता ऑटोमॅटिक गाडी इलेले आहेत इंडियात सुद्धा आणि गाडी ही काळाची गरज आणि प्रत्येक घरातल्या लेडीजला गाडी येऊकच हवी, बिकॉज ती कधी इमर्जन्सी येऊ शकता आणि त्यासाठी गाडी हवी. इकडे मी आणखीन कधीतरी दाखवीन, इकडे खूप एजेड लोक सुद्धा, म्हातारी अगदी असणारी लोक सुद्धा गाडी चालवतात, बिकॉज इकडची गाडी ऑटोमॅटिक आहेत आणि कोण कोणावर डिपेंड नसता म्हणून. तर आजच्या पुरता एवढाच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.